आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। अकोल्यात आज वंचितच्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। ठाकरेंच्या शिवसेनेसह विविध सामाजिक, शेतकरी, व्यापारी आणि कामगार संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला। शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत या आंदोलनाला साथ दिली आहे। नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौक पोलिसांनी तिथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। या ठिकाणून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। बघूया। दिल्ली येथे सीजेपी आंदोलनाला लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरात आता त्याचे प्रतिसाद दिसू लागले। वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारला होता आणि आज अकोल्यात बंद सुरू आहे। काय सांगाल तुम्ही? मी कॉम्रेड नयन गायकवाड, जे सीजेपी जो आंदोलनावर लाठीचार्ज झाला त्याच्या विरोधात हे बंद बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलंय। त्याच्यात संपूर्ण अकोल्याची जनता स्वतःहून सहभागी झालेली आहे। आता तरी या सरकारला जाग आली पाहिजे आणि जे त्यांनी तानाशाही संपूर्ण भारतात सुरू केलेली आहे त्याच्या विरोधात जाऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नरेंद्र मोदी यांनी घेतला पाहिजे। जर हा राजीनामा झाला नाही तर हे आंदोलन दिल्ली येथे कूच करणार आहे। दरम्यान सांगाल तुम्ही, या दिल्लीमध्ये जो हैदोस यांनी घातलेला आहे, या दिल्लीमध्ये ज्या प्रकारची उद्यम यांनी घातलेला आहे, आज अनेक विद्यार्थी हे डोके फोडले गेलेले आहे, महिला असतील, तरुण असतील, या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची पुकार माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली। यांना आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतो माननीय नितीन बापू देशमुख यांच्या आदेशाने। दरम्यान आघाडी आणि विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि प्रतिष्ठाने काही लोकांनी बंद केले नव्हते, मात्र काही लोकांनी आज आता हे रस्त्यावर उतरल्यानंतर बंद करण्याची सुरुवात आहे। काय सांगाल तुम्ही? या बहिरी गुंगी सरकार जे आहे याचे कान खोलण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आज बंद पुकारलेला आहे। ज्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगावर लाठीकाठी मारली, महिलांना घायल केलं, त्या प्रधानचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आहे। मोदी सरकारचे कान खुलले पाहिजे। जो भ्रष्टाचारी आहे, ज्यांनी लेकरांचं भविष्य अन्न गळ्यात घाललेलं आहे, त्यांना हे जनता माफ करणार नाहीये। आंदोलन चालू आहे, त्याच्यात जो विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज झाला, जो मोदी सरकारने जे हुकुमशाही राहिली, जे हिटलरशाही, याच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। त्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यामध्ये पूर्ण कडकडीत बंद आहे। विविध संघटना, विविध पक्षांनी पाठिंबा दिला आणि या मोदी सरकारचा निषेध असो, धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा याहीपेक्षा मोठे आंदोलन होतील भारतभर।